राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीस्थळी एकत्र येऊन मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाला दिला पाठिंबा। ओबीसीमधून आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाच्या 4थ्या टप्प्याला सुरुवात केली। या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील सकल मराठा समाज आंदोलन करत आहे। केंद्र आणि राज्य सरकारला मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाही, मात्र आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही। अचानकपणे कालपासून बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेची आठवण काही जणांना झाली आणि ज्यांना आठवण झाली, जे आता घटनेला पाया पडतात तेच त्यांना लोकांना या देशातून आरक्षण घालून टाकायचं आहे। त्यांना मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाही। मागच्या वेळेला 16% दिलं, ते चुकीचं दिलं होतं। त्याच लोकांनी आता आम्हाला 10% दिलं, 6% कमी का गेलं याच्याबद्दल ते बोलत नाहीत। आणि आता जे 16% ज्या कारणास्तव उडलं होतं त्या कारणास्तवच आता हे 10% सुद्धा उडणार आहेत। त्यांना मराठ्यांना आरक्षणापासून वंचित ठेवायचं आहे। मुळात ह्या लोकांना आरक्षण नको आहे देशामध्ये। नारी सुरक्षा कायदा म्हणून जो आणला होता, म्हणजे विधानसभेमध्ये 33% आरक्षण महिलांसाठी ज्यांना करायचं होतं, थम्पिंग मेजॉरिटी यांच्याकडे असताना राज्यसभेमध्ये मंजूर होतं आणि मागच्या मोदी 2.0 मध्ये लोकसभेमध्ये ते मंजूर होत नाही। हेच ज्वलंत उदाहरण आहे की यांना आरक्षण द्यायचं नाही। आपण भारत माता म्हणतो, नारीला आपण माता म्हणतो आणि या नारीला, या महाराष्ट्रातल्या, या देशातल्या नारीला त्यांना विधानसभेमध्ये आरक्षण द्यायचं नाही। यांना समाजामध्ये पुरुषाचं श्रेष्ठ मंजूर करायचं आहे। आमचा ह्याला कडाडून विरोध आहे। आरक्षण मराठा घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही। तो आम्ही 16%च घेणार आणि आम्ही ओबीसी मधनंच आरक्षण घेणार। काय केले? आम्ही आज जरांगे पाटील आज 4थ्या टप्प्यावर बसले, त्यांना आज पाठिंबा देण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी कोल्हापूर सकल मराठा समाज शाहू स्मृती स्थळाला आम्ही जमलेलो आहोत। की शासनाला मुळातच शासनाला, सध्याच्या शासनाला, ते केंद्र असेल किंवा ते राज्य असेल, आरक्षण ह्या देशातून उडवून लावायचं आहे। आणि म्हणूनच त्याची एक खेळी म्हणून आरक्षण देतो म्हणून सांगायचं आणि ते पूर्णत्वाला न्यायचं नाही आणि मराठ्यांना लोंबकळत ठेवायची ही परिस्थिती। म्हणून जारंगांना या शासनाला आरक्षणाबद्दल राग आहे। त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे जे आजकाल जे कालपासून जे डोक्याला घटना लावून पाया पडायला लागले, ते घटनेचा उल्लंघन करतायत। घटनेचा आर्टिकल 14 मध्ये समता हा विषय आहे, इक्वेलिटी फॉर लॉ, कायद्यासमोर सगळे। महिला विधायकांना 33% आरक्षणाचा एक विधायक आलं होतं, ते राज्यसभेमध्ये मंजूर झाले। परंतु आपण स्त्री म्हणजे आपण देवी समजतो, आपण भारताला भारत माता म्हणतो, स्त्रीच्या रूपात बघतो आणि हे शासन स्त्रीला आरक्षण द्यायला तयार नाही। त्यामुळं आमची मागणी आहे की मराठ्यांचं आरक्षण 16% मिळालं पाहिजे। GR काढा आणि सरसकट मराठ्यांना आरक्षण द्या। यासाठी आम्ही पुरावे सुद्धा हजर केले, विशेषतः सगळ्या सोयऱ्यांच्या बाबतीमध्ये।